जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा। मित्रांनो, एक प्रश्न विचारू। तुम्हालाही लहानपणी वाटलं असेल की आपणही एक मूर्ती घडवावी, आपणही त्या मूर्तीवर रंगरूप करावं, आपणही त्या मूर्तीला सजवावी। पण एक गमतीचा पाठ सांगू, तुम्ही सर्वांनी लहानपणी शाळू मातीची एक ना एक मूर्ती तरी नक्की बनवली असेल। पण आज मला एक प्रश्न आला की जे मूर्तिकार मोठ्या मोठ्या मूर्ती असो किंवा छोट्या मूर्ती त्या मूर्तींना घडवत असणार, तर त्यांचे मनोगत काय असतील, त्यांचे विचार काय असतील आणि त्यांचे अनुभव काय असतील। तर चला तर मग आज ह्याच प्रश्नांवरती त्या सर्व मूर्तिकारांकडनं आज एक चर्चा करूया। तर व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे, म्हणून लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मी पोचतो वर्कशॉपवरती, नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। दरवर्षीप्रमाणे मी तर येतोच कायम, आणि तुम्ही बघू शकतात मागे ही मूर्ती। मी खूप अक्षरशः छोटा वाटतो त्या मूर्ती समोर। कायम मी ही गोष्ट म्हणतो की एक मूर्ती बनवणं ही फक्त एक म्हणजे एक साच्यातून काढतात, बट एक मूर्ती बनवण्यासाठी जी कलेचा जो वापर होतो ते मी कायम म्हणतो। आणि ती कला सगळ्या लोकांकडे नसते, ती कला फार कमी लोकांकडे, आणि ज्यांच्याकडे त्यांनी ही कलेचे जे ते उपयोग करतात आणि त्या उपयोगाने जी मूर्ती साकार होते, अक्षरशः म्हणजे असं वाटतं की बाप्पा आपल्या समोर बघा मागे। आता या मूर्तीवर काम चालू आहे आणि ही मूर्तीवर पण काम चालू आहे। अतिशय सुंदर आणि मोठ्या मूर्त्या, चला अजून दाखवतो तुम्हाला, सर्व पूर्ण कारखाना फिरवतो। तर मित्रांनो, आपल्यासोबत या कारखान्यातील काम करणारे एक भाऊ आहे। भाऊ, तुमचं नाव? सुभाष नाव आहे भाऊ। काय काम करतात भाऊ तुम्ही इथं? बघ भाऊ, मी आता इथं कामाला पहिलं वर्ष आहे माझ्या, तर आवड आहे माझा गणपतीच्या बद्दल। तर माझं कसं आहे छापणं, मी पहिलंच वर्ष हात बीत छापतो, तर मग उचलपटकचं जे काम राहिलं ते करून देतो। म्हणजे सर्वांना हेल्प करायचं काम करतात? हेल्प करायचं काम करतो। रंगकाम पण करतात का? नाही, आता तर रंगकाम सध्या जमत नाही मला, म्हणजे शिकताय तुम्ही? पण शिकतोय मी, मग त्याचं बस इतकंच आहे भाऊ। माझे नाव अनुराधा भरत चौधरी आहे। मी इथे 4 वर्षापासून काम करते। आम्ही गोल्डन मारतो, लेसी लावतो, डायमंड लावतो, कलरचं सगळं काम करून देतो। म्हणजे सजवतात तुम्ही आणि कलर पण तुम्हीच करतात? इंटरेस्ट होता म्हणून आम्ही इथे लागलो। कोणत्या टप्प्यात चालू आहे आंटी कामात? आता शेवटचा टप्पा चालू आहे कामाचा, तिथं सजावट काम चालू आहे, डेकोरेशन। आणि बरेच मूर्त्यांना इकडं कलर कामही चालू आहे अजून? काय शेवटी लोड, गादी, परत प्लेटा वगैरे तेच काम चालू आहे सध्या। आणि किती मूर्त्या आता रवाना झाल्या इथून? 5-6 झाल्या आहेत मोठ्या मूर्त्या, 10-12 फुटाच्या। कसं वाटतंय सजावट काम करताना? छान वाटतं। असं वाटतंय की गणपती बाप्पाची एक प्रकारे आपण सेवाच करतोय। आंटी, तुमचा काही अनुभव सांगा आम्हाला, तुम्ही कारखान्यात काम करतात त्याबद्दल। आम्हाला ह्या कारखान्यामध्ये अनुभव आलेला आहे, पण तो वर्करांना आलेला आहे। आमच्या इथे लेडीज कामं करतात, तर त्यांना पाटाचा कलर मारत असताना तो पाटल्याचा कलर एकदा मारला की परत तो थोड्या वेळाने लगेच गायब व्हायचा, परत एकदा मारला की थोड्या वेळाने लगेच गायब व्हायचा, म्हणजे तो कलर पाटाला लागायचा ना पूर्णपणे। बाकीच्या पाटाला कलर लागायचा पण बाकीच्यांना नाही लागायचा, तर त्यांना तो एक अनुभव आला आहे। परत एक मुलगी लेडीज, त्यांना हा एक अनुभव आला आहे की ते लाडूचा कलर मारत असताना ते अक्षरशः ते बाप्पाची बोटं ही हलत होती। ती अक्षरशः आश्चर्यचकित झाली की ती सांगायला लागली की काकू
ह्या बापाची बोटं हलतायत, मला असा अनुभव वाटला, असं सांगत होते ती. म्हणजे खूप मोठी गोष्ट. हो, पण ते श्रद्धेचा भाव, एक प्रकारे श्रद्धेचा भाव असतो ना. तो श्रद्धेने काम केलं की त्यात मूर्तीमध्ये साक्षात बाप्पाही दिसू शकतो आपल्याला. आणि तुम्ही मूर्तीला सजवतात त्यावेळेस काय तुम्हाला अनुभव काय येतो? ह्या मूर्तीचं काम करत असताना ही बाप्पाची मूर्ती शहाद्याची रामराम मंडळाची मूर्ती आहे. म्हणजे रामराम मंडे तुमच्या हात मानाचा गणपती? हो, हा शहाद्याचा मानाचा गणपती आहे. त्या बाप्पाचं काम असं होतं की तो बाप्पा आपल्याकडनं स्वतःहून त्याचा आकार आपल्याकडनं घेत असतो. तुम्हाला कोणी सांगतं की आम्हाला अशी सजवण हवी का तुम्ही तुमच्या मनाने सजवतात? मी माझ्या मनाने सजवते, पण हे सगळं काही बाप्पाच आपल्याला सुचवतं ना की आपलं हे काम करत असताना ही वस्तू कुठे लावायची, डेकोरेशनची काय लावायची, सगळं बाप्पाच सुचवत असतात. तुम्ही कुठे फोटो बिटोमध्ये काहीच बघत नाही? नाही, सगळं आपल्या मनाने करायचं असते काम. काका, मी 15 दिवसा अगोदर या कारखान्यावर आलो होतो. मी 15 दिवसा अगोदर पाहिलं 75% काम बाकी होतं आणि आज मी जेव्हा बघितलं की तुमचं 90% काम झालं, याबद्दल तुमची काय भूमिका आहे? एक मोठा चिंतेचा प्रश्न असतो तो. 15 दिवसा अगोदर खरंच फार मोठं काम पडलेलं होतं अंगावरती, पण बाप्पा करून घेतो काम, स्वतःहून आपल्या हातून ते काम करून घेतो. हे आता जवळपास 90% वरती काम पूर्ण झालं आहे, याच्यातून ते साध्य होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कारखान्यातच नाही तर बहुतेक कारखान्यामध्ये कामं हे होऊन जातात. प्रत्येक मूर्तिकार हा शेवटी एकच आचाराचा धक्का बसतो की बा एवढे कामं कशी काय झालीत. कितीही कारागीर लावा, काही लावा, पण कामं सोपणं, कामं करून घेणं, ते वेळेवर कंप्लीट होणं. प्रत्येकाची एक लाईन असते, धोतीर, गोल्डन, फायबर वगैरे सगळ्या गोष्टी असतात त्याच्यात. तर या स्टेप बाय स्टेप होऊन जाणं याचा मागे त्याचा मोठा हात असतो, त्याचा मोठा आशीर्वाद असतो. मग आता यावर्षी तुम्ही हा एवढा मोठा भव्य कारखाना जो तुम्ही उभा केला, यावेळेस किती मूर्त्या इथं? यावर्षी वेळ कमी असल्यामुळे आपल्याकडे साधारणतः 13 फुटाच्या वरती 40 ते 50 मूर्ती होती आणि 60-70 जे मंडळ आहेत ते फिरून गेलेत, पुढच्या वर्षी वेटिंगला आहेत. कमी वेळमुळे आपण एवढ्या मूर्त्या ह्या बनवू शकलो आणि त्याच्यानंतर 13 फुटाच्या खालील मूर्त्या ह्या 100 ते 125 मूर्ती या कारखान्यात आहेत. पण ह्या वेळेस तुम्ही आतापर्यंत तुमची सगळ्यात मोठी मूर्ती बनवली, त्याबद्दल तुमची काय मेहनत होती? हां, ह्यावेळेस आपल्या कारखान्यात सगळ्यात मोठी मूर्ती ही 22 ते 23 फुटाची होती आणि उंचीचा जो प्रश्न होता तो कॉलनीत आल्यामुळे तो सुटला. कारण की गावात जे रहदारीचे रस्ते वगैरे, वरती वायरा वगैरे ह्या होत्या, याच्यामुळे बरेच प्रश्न निर्माण व्हायचे. म्हणजे अतिक्रमण तर नाही म्हणता येणार, पण रस्त्यावरील ट्रॉफिक वगैरे आणि त्याच्यानंतर बराच भाग तिथं अडचणीचा निर्माण होतो बारीक बारीक रस्त्यांमुळे. म्हणून या ठिकाणी मोठी मूर्ती बनवत असताना आनंद झाला, फार आनंद झाला. पण ती मूर्ती उभी होती, त्यामध्ये तुम्हाला फार जास्तच प्रकारची मेहनत लागली असेल. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे फक्त बॅलेन्सिंग होता. मूर्तीचा बॅलन्स रस्त्यावरून जात असताना तिचा बॅलन्स कुठं जाईल, काय जाईल, याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागलं. आणि विशेष म्हणजे मोठी मूर्ती एक स्वतंत्र भाग असतो, म्हणून तिला स्वतंत्र जागा, स्वतंत्र पालक वगैरे या गोष्टी कराव्या लागतात. त्याला जास्त मनुष्यबळ लागतं. त्याच्यात आपण सगळं ते साकार केलं. आणि आता जशी प्रकारे तुम्ही ही एका गरुडवरती एका पायावर उभी राहिलेली मूर्ती बनवली, ज्या प्रकारे ही झोक्यावरती बाळ गणेश बसलेत, त्या प्रकारे तुम्ही अशा युनिक मूर्त्या बनवताना म्हणजे किती जास्त प्रकारे मेहनत लागत असेल हे सगळ्यांना दिसतंय. मूर्तिकाराचं कामच आहे मंडळाने जे अपेक्षा केली ते पूर्ण करून द्यायचं. ते प्लास्टर असो, माती असो, कुठल्याही धातूमध्ये असो, मूर्तिकाराचं काम असो, कुठल्याही प्रकारची मूर्ती असो, मूर्तिकाराकडे जे मंडळ येतं ते आपल्या आशेने एक कॉफी घेऊन येतं, फोटो घेऊन येतो, मुंबई पॅटर्न घेऊन येतं. ते काम आमचं आहे, आम्ही बनवतो आणि बनवताना आम्हाला देखील तोच आनंद होतो जो मुंबईला होतो. किंवा नवीन कन्सेप्ट असला तर तोही आम्ही पूर्ण करतो. नवीन आमच्या मनातल्या ज्या काही मूर्त्या असतात त्या पण आम्ही साकारतो, जेणेकरून ते नवीन काहीतरी दिसतं. हा कारखाना सांगू पाहतोय या सर्व कलाकारांची मेहनत आणि त्यांचे अनुभव.